दीप्स आर्ट पॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मैत्रिणींनो, आजच्या व्लॉगमध्ये आपण घरच्या गुलाबाच्या फुलांचा गुलकंद कसा करायचा ते पाहणार आहोत। हा गुलकंद घरात करून ठेवून तुम्ही कोणत्याही गोड पदार्थात वापरू शकता, जसं की बासुंदी, गुलाबजाम, नारळाची बर्फी, मिल्कशेक वगैरे। पद्धत अगदी सहज सोपी आहे, तर सुरुवात करूयात। आता इथे मी 8 ते 9 घरच्या गुलाबाची फुलं घेतली आहेत। आता जसजशी झाडाला फुलं येतील तसतशी मी पाकळ्या काढून साखरेत घालत जाणार आहे। आता या बाउलमध्ये फुलांच्या पाकळ्या काढून घेऊया। एक बाउल पूर्ण भरून या पाकळ्या झाल्या आहेत, पाहू शकता। आता तेवढाच बाउल भरून मी इथे साखर घेतली आहे। आता एका स्वच्छ धुतलेल्या आणि मुख्य म्हणजे पूर्ण कोरड्या काचेच्या बरणीत आपण थोडी साखर आणि थोड्या गुलाबाच्या या काढलेल्या पाकळ्या असे लेयर करूयात। असं केल्याने सगळ्या गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये साखर छान मिसळली जाईल। पाहू शकता, आत्ता जेवढ्या पाकळ्या आपल्याकडे होत्या त्याचे आणि साखरेचे पूर्ण लेयर करून झाले आहेत। आता झाकण घट्ट लावूया। जशी फुलं येतील तशी यात पाकळ्या काढून घातली तरी चालतील। फक्त याला ओला हात लागणार नाही एवढी मात्र काळजी घ्यावी लागते। पाण्याचा अंश जरी आला तर पाकळ्या खराब होण्याची शक्यता असते। आता ही तयार केलेली बाटली उन्हात ठेवली तरी चालते, पण घरातही ठेवली तर साखरेचा हळूहळू पाक होऊन छान गुलकंद तयार होतो। या अशा घरी केलेल्या गुलकंदाला मुरायला थोडा वेळ लागतो, परंतु गुलाबाची सर्व तत्व आपल्याला इंटॅक्ट मिळतात। गुलकंद तयार झाला की लवकरच त्याचाही व्हिडिओ मी अपलोड करेन। भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये। धन्यवाद।